नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. मोठी बातमी. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार. परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी. महिला सुरक्षेचाही विशेष काळजी. धनंजय मुंडेने एकही काम न करता 16,48,00,000 बोगस बिलं उचलली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. परीक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा. निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी. पुण्यात GBSचा पहिला बळी. सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. तुमचे खूप खूप आभारी आहेत. आपण आले, यश आपलंच आहे. आजपासून तुम्ही धंदा लावू शकता, व्यवसाय करू शकता. ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची काळजी घ्या. लवकरच तुम्हाला अधिकृतपणे जागा आणि आपणच्या मार्गदर्शनाने पुढील आपण सर्व जेवढे काही आपले विषय मार्गी लावू. आपण सर्वांचे धन्यवाद. नमस्कार, मी सुनैना हंडोरे. JMA न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बदलापूर मध्ये जो बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण बघतच असाल की फार मोठ्या आक्रोशाने हा मोर्चा चाललेला आहे आणि या मोर्चाचे जे स्वरूप आहे हे या मोर्चाच्या मध्ये बहुसंख्य प्रमाणात लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, या मोर्चाच्या माध्यमातून जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमची पुढील रणनीती काय असणार आहे? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू. हे मी आजच्या मोर्चामध्ये मी सांगू इच्छितो. जे काही तळागाळातले लोक आहेत, फळभाजी विक्रेते आहेत, पथफेरेवाले लोक आहेत, यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सप्लॉटेशन होत आहे. म्हणजे एकीकडे फडणवीस सरकार जे आहे ते भांडवलदार वर्गाला कर्ज देत आहे, त्यांची व्यवस्था करत आहे. ते कर्जबुडवे लोक आहेत आणि मग हे कर्जबुडवे लोक, मी माझ्याकडे एकच फडणवीससाठी एक उत्तर मी म्हणून देतो. फडणवीस सरकार जर यांची व्यवस्था करत नसेल गोरगरिबाची तर भिकारचोट सरकार आहे. हे भिकारचोट सरकार आहे याच्या अर्थानं मी बोलत आहे. कारण ह्या सरकारमध्ये लोकांचे कल्याण करणं, त्यांच्या हिताला जपणं, त्यांचं आरोग्य, त्यांचा रोजगार याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जाणीवपूर्वक आपल्या लोकांना SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना उपासमारीला बळी पाडणं आहे. मग हे जर लोक उपाशी राहिले तर यांच्या घरी जर रोजीरोटी नाही आली तर यांची मुलं शिक्षण घेण्यापासून वंचित राहतील, प्रगतीपासून वंचित राहतील आणि हेच धोरण फडणवीस सरकारचं आहे. म्हणून मी वारंवार म्हणत आहे, फडणवीस सरकार हे भिकारचोट सरकार आहे. भिकारचोट सरकार आहे. माझ्या टायटलला फडणवीस सरकार भिकारचोट सरकार. प्रचंड प्रमाणात राग असा व्यक्त केलेला आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून. आपण या मोर्चाचं जो तीव्र आंदोलन जे आहे ते तुम्ही आता पाहू शकताय. फार मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती या मोर्चामध्ये आपल्या सर्वांना दिसत आहे. बहुसंख्य फेरीवाले, पथविक्रेते या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या हक्काची मागणी करताना या ठिकाणी दिसत आहेत. बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पथविक्रेते, भाजीवाले यांचे नुकसान झालेले होते. त्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीने या आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे आंदोलन सफल देखील झालेले आपण पाहत आहात. मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद.
बहुजन मुक्ती पार्टीने काढलेल्या या जन आक्रोश आंदोलनामध्ये आपण सगळे पाहत आहात। अतिशय तीव्र असा या आंदोलनाला स्वरूप आलेला आपण सगळे पाहत आहात। काय असेल पुढील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यांना न्याय मिळवून यांच्या बाजूने न्याय देतील का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। मुर्दाबादचे नारे या ठिकाणी लावण्यात येत आहेत। प्रशासनाने खूप बेकायदेशीरपणे यांच्यावरती अन्याय केलेला आहे। या ठिकाणी प्रत्येक जे पथविक्रेते आहेत त्यांचं लोकांना किती त्रास होतोय अजून ऐका। बोला मूर्ती गायकवाड खाली या। हां सर्व लोकांनी बोलायचं, आपल्याला दुसरं काहीच काम नाही, हेच काम आहे। मारुती गायकवाड आपल्या बदलापूरमध्ये जे अधिकारी आलेले आहेत, मारुती गायकवाड हे गरिबांसाठी नाही येते, गरिबांना त्रास देणार आहेत असं आता सिद्ध झालेलं आहे। गरिबावर अन्याय करणारे हे अधिकारी आहेत, हे आता जवळजवळ सत्य झालेलं आहे। जर तुमच्यात हिंमत असेल तर जे राज्यकर्ते आहेत, जे मोठी मोठी माणसं आहेत, आठवडी बाजार आहेत, यांच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही? का त्यात तुमचं साधन होत आहे का? का तुम्हाला त्यात पैसे मिळतात का? का नाही त्यांच्या कारवाई करत? म्हणजेच काय, हे हातावरचा पोट आहे, त्यांचा धंदा बंद करायचा आणि त्यांचा धंदा वाढवायचा, असा प्रकार या बदलापूरमध्ये चालू आहे। मारुती गायकवाड एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या प्रामाणिक माणसाला त्रास दिलात, त्या गरिबांना त्रास दिलात तर तुम्ही इथून या जागेवरून तुम्हाला हकलून दिलं जाईल सरकारतर्फे। आम्ही तशा प्रकारची कारवाई करू। आम्ही हा आमचा जो जनाक्रोश मोर्चा आहे, तो मोर्चाचं रूपांतर आक्रमणमध्ये करू आणि नंतर तुम्हाला ही जागा सोडून पळून जावं लागेल, आज मी आज घोषित करतो। मारुती गायकवाड आज तुम्हाला मी परत सांगतो, ही कारवाई केलेली थांबवा आणि जोपर्यंत तुम्ही या फेरीवाल्यांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत यांना हात लावायचा नाही किंवा यांचा कुठलाही सामान उचलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। कोर्टाच्या नियमाप्रमाणे वागा, संविधानाप्रमाणे वागा। तुम्ही अधिकारी आहात, आम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु तुम्ही चुकीच्या मार्गाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे, फडणवीस सरकारला पाठवलेला आहे, फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा पाठवलेलं आहे, त्याच्यानंतर संचालनालयाला पाठवले, जे बेलापूरला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले, एसीपी डीसीपी सगळ्यांची भेट घेतली, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, तरी पण आमच्या गोरगरिबांची दखल घेत नाही। मग आम्हाला आता कायदा हातात घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, एक तर आम्ही आत्महत्या करू नाही तर कायदा हातात घेऊ। आणि ही जर वेळ यायची नसेल तर फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदेने याची दखल घेऊन तातडीने या गोरगरिबांची कारवाई जी आहे ती थांबवावी, पहिले त्यांची कारवाई व्यवस्था करावी आणि जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी। जो मुद्दामाल जप्त केलेला आज 15 दिवस होत आलेले आहेत, त्यांच्या बापाचा मुद्दामाल नाही, गोरगरिबांनी कष्ट करून परिश्रम करून उन्हात आपलं रक्त आटवून कर्ज घेऊन हे सगळं घेतलेलं आहे, सामान गाडी बिडी घेतलेलं आहे, त्यांचे वजन काटे घेऊन त्यांचे खाण्याचे डबे घेऊन गेलेत। एवढा नीचपणा आणि नालायकपणा कशाला पाहिजे? तुम्हाला जर का खऱ्याच अर्थाने कारवाई करायची, तुम्ही नोटीस द्या, लोकांना अनाऊन्समेंट करा, जसं कर वसूल करण्यासाठी तुम्ही अनाऊन्समेंट करता। तुम्ही जर लोकांना विश्वासात घेऊन आमच्यासारख्या लोकांना बोलवलं असतं, आम्ही सहकार्य केलं असतं, इथे रोडवरती
बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर।